દર વર્ષની જેમ આ વર્ષે પણ ગોંડિયા જિલ્લામાં ઉનાળો જામતા જ તરબૂચ મોટા પ્રમાણમાં બજારમાં આવી રહ્યા છે, પરંતુ તરબૂચના પોષણક્ષમ ભાવ ન મળતા ખેડૂતો નિરાશ થઈ રહ્યા છે। આ વર્ષે મોટી સંખ્યામાં ખેડૂતોએ તરબૂચની ખેતી કરી હતી। બજારમાં તરબૂચ મોટી માત્રામાં ઉપલબ્ધ પણ છે। તરબૂચની પણ માંગ છે। વધુ ઉત્પાદનને કારણે ખેડૂતો તરબૂચના વ્યાજબી ભાવ મેળવી શકતા નથી। ખેડૂતો ચિંતિત છે, કારણ કે જે તરબૂચ પહેલા 10 થી 20 રૂપિये प्रति किलो મળતું હતું તે હવે 5 થી 10 રૂપિये प्रति किलो वेचाई રહ્યું છે। उत्पादन जे आहे शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे भरपूर मात्रामध्ये केली असल्यामुळे जे आवक आहे ती जास्त झाल्यामुळे जे दर आहे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते कमी झालेलं आहे व लागवडीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे व आवक पण त्याच्यानुसार जास्त झालेली आहे। त्यामुळे ते शेतकऱ्यांना जे भाव दर मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये। कलिंग सध्या तरी आपला खूप स्वस्त झालेला आहे उत्पादनामुळे। तसं शेतकऱ्यांनी नाही का जी लागवड करायची जी आहे पद्धत ते आपसामध्ये सामंजस्य घेऊन मागपुढे करायला पाहिजे किंवा लागवड मागपुढे करायला पाहिजे। त्यांनी त्यानुसार त्यांनी आपला नियोजन केलं जर त्यांना दर मिळणार, त्यांना मालाची म्हणजे जे दर मिळाला पाहिजे कलिंगडला ते जास्त म्हणजे मिळणार। त्यांना जवळपास जे 10 ते 12 रुपये मिळणार। सध्या तरी स्थिती आपला खूप कमी आहे, 5 रुपये ते 8 रुपयाच्या दरम्यान आहे। थोड़ी नंतर आता पुढे आपला अजून दर वाढणार। हमारे पास से तो कम से 20 टन 25 टन चले जाते हैं। तो डिमांड तो बढ़ना है, गर्मी बहुत तेज हो रही है और आने वाले समय में और अपना देखो रेट बढ़ जाए तो अच्छी बात है, हमारे किसान भाइयों का थोड़ा ये हो जाए। माझं नाव आहे विनोद कचरू खांडेकर, सातलवाडा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा। आपने एकच एकड़ शेती आहे आपल्याकडे। 1 एकर शेतीमधून आपण मागल्या वर्षी 12 क्विंटल काढला होता, 12 टन। ह्या वर्षी 4 टन नाही निघाला। उन्हाळा वाढला, डिमांड वाढली, परंतु मालाची आवक वाढल्यामुळे रेट तोच राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही। जेव्हा शेतीवाल्यांचा माल निघतो तेव्हा तीच अवस्था असते रेटाची। येणाऱ्या काळात दर वाढण्याची म्हणजे आतापर्यंत 4-5 वर्षाचा अनुभव माझा आहे की तो 7-8-6 7-8-6 बस। इरिगेशन आणि तो रजा वगैरे आहे त्याच्यातच खर्च आहे, परवडणारी आहे पण त्याला रेट मिळत नाही।